वर्धा सेवाग्राम रोडवर बापूराव सिद्धगिरणी समोर धन्वंतरी नगर ही कॉलनी आहे आणि हे आहे बजरंगबलीचं मंदिर. आपण आता गेटमधून आतमध्ये चाललो आहे आणि या मंदिरासमोर जी वन विभागाची जागा आहे त्या जागेवर आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. तर आपण आता पोचलोच आहे. या परिसरात वन विभागाने पहिलेच आपली तयारी करून ठेवली आहे. मी अतुल काळे. आपण आता वरुड इथे धन्वंतरी नगर परिसरामध्ये उभा आहोत आणि इथे वन विभागातर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, पेड़ माँ के नाम. या कार्यक्रमाबद्दल आपल्याला वन अधिकारी काही माहिती देणार आहे. तर चला आपण बोलूया वन अधिकारी मॅडम. मॅडम, या कार्यक्रमाबद्दल आपला परिचय द्या बरं. मी वैशाली सुभाषराव भलावी, वर्धा वन विभाग, वर्धा वन परिषद वर्धा इथून आहे. आमचा आज 1001 वृक्षारोपण करण्याचा, श्रमदानातून वृक्षारोपण करण्याचा आमचा आज ध्येय होता. आणि त्यासाठी आमचे उपवन सर्वेक्षक माननीय हरविंद सर, तसेच आपले कलेक्टर मॅडम, तसेच आपले पोलीस अधीक्षक, तसेच आपले आमचे कार्यकारी अधिकारी साहेब यांनी या कार्यक्रमाला हजेरी देऊन त्यांनी प्रत्यक्षात झाडं लावून आपल्या समाजाला एक संदेश दिला आहे की आजच्या परिस्थितीमध्ये रोपं लागवडीसोबत ते जगवणे हे खूप गरजेचे आहे. दिवसेंदिवस जे आपले पर्यावरण संतुलन आहे बिघडत चालत असल्यामुळे आमचा एक असा हेतू आहे की जेवढं होईल जेवढं लोकसभागातून लोकांना जनजागृती करून एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावे. तसेच जे शाळा विद्यार्थी आम्ही त्यांना बोलवलं होतं त्यांच्या माध्यमातून पण आपण झाडं लावण्यात आले. त्यांच्यामध्ये पण झाडांबद्दल जो प्रचार होता, प्रसिद्धी होती, त्यांना जी आवड होती ते आम्ही त्यांच्या झाडं लावण्याच्या याच्यातून पार पाडली. तसेच या आज दिनांक 13 रोजी जे विद्यार्थी झाडांविषयी त्यांना आपुलकी आहे अशा 2 ते 3 शाळांमध्ये आम्ही चित्र स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. आणि त्यांनी जे त्यांचे मनोगत त्या चित्रकलेमध्ये तसेच त्यांच्या भाषणातून मांडले, त्याच्यातून आपण त्यांना आपल्या विभागाकडून पारितोषिक देण्यात आले. आणि आमचा आज जो हेतू होता, ध्येय होता की 1001 झाड लावण्याचा, तो आज आम्ही साध्य केलेला आहे. ओके मॅडम, आणखी आपण वर्धा जिल्ह्यातच काम करत आहे की अजून बाहेर पण काम करत आहे? आमचा तो सध्या जो एरिया आहे वर्धा जिल्हा पुरतच मर्यादित आहे. ओके. आणि कोणत्या ठिकाणी आपण असे कार्यक्रम घेतले? वर्धा रेंज मध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये जे वन परिषद अधिकारी वर्धा जे आहे, वर्धा रेंज जे आहे, ते पहिला हा प्रोग्राम होता. त्याच्यानंतर फ्युचर मध्ये जे आमचे 5 जून ते 30 सप्टेंबर जो वन महोत्सव पिरियड आहे, या पिरियड मध्ये आम्ही भरपूरसे कार्यक्रम घेऊन आणि झाडं आमचा लावण्याचा हेतू आहे. आणि मॅडम, ह्या एक तुम्ही टायटल दिला आहे, एक पेड़ माँ के नाम, म्हणजे याचा काय उद्देश आहे? एक पेड़ माँ के नामाचा असा उद्देश आहे की आपलं जे देव जे म्हणतो आपण पहिला गुरु म्हणतो ते आपली आई आहे. आपल्या आईला बोधून आपण ते झाड लावायचं आहे, समर्पित करत आहे तुम्ही. समर्पित करत आहे आपल्या त्या आईला. त्याच्यामुळे एक पेड़ माँ के नाम हा त्याचा उद्देश आहे की बा जसं आपण आईवर प्रेम करतो तसंच आपण त्या झाडावर पण प्रेम करायला पाहिजे, असा त्याचा आपला एक उद्देश साध्य होऊन राहिलेला आहे. मॅडम, आता हे एवढे झाडं लावले आहे, आता पावसाळा येईल तर पावसाळ्यात पाणी वगैरे मिळेल, मग उन्हाळ्यासाठी मग काय सोय केली आहे तुम्ही? त्यासाठी आम्ही ठिबकची सोय करणार आहोत. इथे 2 ते 3 दिवसात आम्ही ठिबकचं काम चालू होऊन जाईल. त्या ठिबकनी झाडांना पाणी सर्क्युलेट चालू राहील. आणि इथे जनावरांसाठी वगैरे काही फेन्सिंग केलेली आहे आम्ही. पूर्ण ह्या एरियाला फेन्सिंग आहे. तसंच आमचं एक प्रोटेक्शन इथे सकाळी हजर राहणार आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ओके.
आणि इथे कोणत्या प्रकारची झाडं लावली आहे इथे मॅडम? आपण जास्त भर दिला आहे फ्रूट प्रेसेसचा, कारण की ते जे लोकल लोक आहे, हां हां जे आपलं काय म्हणतात त्यांना कॉलनीज वगैरे हां, आहे, हां. त्यांना झाडांमध्ये जे फळांचा थोडा जास्त बेनिफिट व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण आवळा, चिंच, पेरू पेरू नाही सॉरी सीताफळ, शेवगा अशा प्रकारचे झाड आपण जास्त प्रमाणात लावलेले आहे. बरोबर आहे मॅडम. मी आतापर्यंत पाहिले तर तुम्ही हेच झाडं लावले आहे, पण वड पिंपळ तुमचे दिसत नाही. वड- का बरं दिसत नाही? विषय असा आहे की आमच्या नर्सरीमध्ये वड अवेलेबल नव्हता, ओके. त्याच्यामुळे आम्ही पिंपळ लावलेला आहे. हां, हां. वड नव्हता, त्यामुळे आमचा वड राहून गेलेला आहे. अच्छा. फ्युचर मध्ये पुढच्या वर्षी वगैरे हां. काही आम्ही 10% होईना अजून त्यात प्लांटेशन करतो. एखादं झाड मेलं काही झालं तर आम्ही, माझा हाच हेतू राहील की ती जी जागा आहे ती आम्ही वडाने भरून काढू. आणि म्हणजे जसे मोठे वृक्ष फार कमी दिसतात आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये, कडुलिंबाचे वृक्ष खूप दिसतात. तर मी म्हटलं की हे गव्हर्नमेंटतर्फेच कमी आहे झाडं मोठे, की काही प्रॉब्लेम्स आहे ह्याच्यामध्ये? नाही असं काही नाही आहे. हे जे आपलं झाड आहे, हे जे आहे आपलं 18 महिन्याचं झाड राहते. अच्छा. 18 महिन्याचं झाडच आपण प्लांटिंग मध्ये युज करतो. अच्छा, अच्छा. आणि त्या हिशोबाने ते झाड व्यवस्थित. आणि आपण मेन म्हणजे जो कोकणात जो त्याबद्दल कोणतं झाड म्हणतात, हापूस आंबा? नाही फणस. फणस. जो कोकणातली जी स्पेसिस आहे फणसची, तो आपण इथे लावलेली आहे. अच्छा अच्छा अच्छा, ओके. ते एक वेगळी व्हरायटी आपण इथे लावलेली आहे. ओके ओके. थँक्यू मॅडम माहिती दिल्याबद्दल. वन विभागाच्या टीमनी आजूबाजूच्या कॉलनीतील लोकांना या कार्यक्रमासाठी बोलविले होते आणि त्यांनी या कार्यक्रमाबद्दल त्यांना माहिती दिली आणि त्यांच्याकडून सुद्धा झाडे लावून घेतली आहे. आणि त्यानंतर उरलेली झाडं मजूर लोक लावत आहे. हे बघा, ही झाडं लावलेली आहे त्यांनी आणि बाकीचे झाडं मजूर लोक लावत आहे. आणि वन विभागातील प्रत्येक कर्मचारी याकडे कटाक्षाने लक्ष देत आहे. Sebentar.